थँक्यू. 3 चेंडू आणि 4 धावा सिब्बूच्या विरोधात झालेला हल्ला. धावसंख्या मात्र आपण पाहू शकाल 4 ने पुढे सरकली. तदनंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट सिंगल मात्र आपल्याला पाहायला मिळाला दीपक 11च्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत. 4 चेंडू आणि 5 धावा. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विकास बेस्ट ऑलराऊंडर दीपक 11 संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र खऱ्या अर्थानं चांगलं गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी आतापर्यंत केलंय. हा चेंडू वाईट. अतिशय चांगला कॉल मात्र आपल्याला पाहायला मिळाला नॉन स्ट्रायकिंग एंड टेनीकडून. आपल्या साथीदाराला ते सांगतोय जर 3 चेंडू आणि 3 चौकार आले तर मुन्ना जयस्वाल पालघरचा ब्रँड कॅमेरामॅन, परंतु आज लाईव्ह ऑपरेट करतायत पाटील नेटवर्क, त्यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यादव नगरचे खेळाडू म्हणजेच आपल्या विभागातले खेळाडू आहेत, त्यामुळेच त्या खेळाडूंना प्रोत्साहन करणं हे आपलं सामाजिक कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजेच मुन्ना जयस्वाल अतिशय चांगल्या रीतीने आपल्या बाजूच्या आपल्या परिसरातल्या खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतात. यावेळेस सलग 3 चेंडू वाईट. क्या बात आहे. आता मात्र धावफलकाला कुठेतरी वेग मिळालाय आणि अनिकेतला देखील इथून कष्ट जास्त येत आहेत. प्रत्येक सलग 3 चेंडू डॉट वाईट आणि वाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 8 धावा धावफलकावरती. एका बाजूला विकास, एका बाजूला टेणी, गोलंदाजी मार्कवर सिब्बू, इनविजिबल भोईसर, तर एका बाजूला संघ आपण पाहू शकाल तो म्हणजेच दीपक 11 भोईसर यांच्यातलंही मात्र मॅच तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार सिब्बू. यावेळेस अक्रॉस द बॅट आणि मात्र आपण पाहू शकाल चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार. आलाय विकास नावाचा दर्जेदार चौकार. शेवटचा चेंडू असेल. धन्यवाद. लास्ट बॉल या षटकातला आणि या षटकात नंतर आपण पाहू शकाल सूर्या क्षेत्ररक्षक तैनात आहे. षटक क्रमांक आपण पाहतो पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवर येत असताना धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 12 वरती. आवाज थोड़ा बास कम कर इसका भी सेटिंग चेंज किया है क्या और खोल थोड़ा आवाज खोल आवाज. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर संपला आणि 12 धावा धावफलकावरती. 12 ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि 12 धावांचा खेळ झाला पूर्ण. एकही विकेट बाद न होता हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट दाखवत आहेत. मी या पहिल्या दिवसापासून याच खेळाडूंना पाहिलंय. दीपक 11 हा संघ मात्र आपण पाहतोय ओपन हाफ मधून क्वालिफाय झाला होता. यावेळेस पुन्हा एकदा फटका मात्र ऑन साइडला टेनी यांचा. चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट. शब्बीर सय्यद गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. धावसंख्या मात्र जर पाहिली तर इथे देखील 1 मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण पाहतोय चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 2. पुन्हा एकदा शब्बीर सय्यद
यावेळेस हा फटका सुंदर आहे, विकासच्या पाठ मधून आलेला हा फटका अतिशय चांगल्या रीतीने आपण पाहतोय चौकार. धावसंख्या थेट 4 फ्लाय होत धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच आतापर्यंत 17. दीपक 11 या संघाला मात्र आपण पाहतोय चर्चेत येताना पाहायला मिळत आहेत आणि चर्चा ही सहज होत नसते, त्याच्यासाठी तुम्हाला त्या चर्चेचं कारण व्हावं लागतं. आणि यावेळेस आपण पाहतोय दीपक 11 या संघानं पदार्पणात खूप चांगलं क्रिकेट आता दाखवलंय. सेमीफायनलचा आगाज, सेमीफायनलचा मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या रीतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला विकास, एका बाजूला टेणी. चेंडू क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ शब्बीर सय्यद. यावेळेस हा फटका देखील चांगला आहे आणि इथून मात्र जर आपण पाहिला तर विकास याला बाद व्हावं लागेल. एक डॉट चेंडू चालला असता परंतु कोऑर्डिनेशन दोघांमधलं खराब. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण जाईल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रुपेश दाखल होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला रुपेश असेल. शब्बीर सय्यद हा मात्र आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस अतिशय चांगला स्ट्रोक खेळून काढला या फलंदाजानं. टेनीच्या बॅटमधून आलेला चौकार. धावसंख्या थेट 4 फ्लाय होते, धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच फलकावरती जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत जाऊन पोहोचतायत 21 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्तीवर येण्यासाठी 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. यस, एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चला टीम मीटिंग्स कमी घ्या. इनविजिबल बोलसर, टीम मीटिंग्स कमी. शेवटचा चेंडू या षटकातला आणि यावेळी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फटका चांगला होता. फटक्यामध्ये नक्कीच इथे प्रहार, खूप चांगला वजनदार स्ट्रोक आणि मात्र चेंडू निघून जातोय. सरळ सीमा पार आलेला हा दर्जेदार चौकार. Subscribe now and press the bell icon. Mataram, Vande 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 Mataram. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो म्हणजेच बिपिन. सलग 3 षटक आणि 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र इनविजिबल संघाकडून बिपिन येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिथे 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस बिपिनच्या विरोधात ठोठावलेला हा देखील चौकार आहे. अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या थेट 4 फ्लाय. आता मात्र 29 वरती जाऊन पोहोचतोय. विकास बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज रुपेश दाखल झाला आणि मात्र रुपेशने देखील सुरुवात तीच केलंय. खूप चांगल्या रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये. पावसाळी क्रिकेटचा थरार, परंतु पावसाचा मंदावा आपल्याला कुठेतरी इथे कमी भासू देत नाही. प्रेक्षक एन्जॉय करतायत या क्रिकेटला. रबर बॉलचं क्रिकेट आपण पाहतोय आणि एक आगळं वेगळं क्रिकेट प्रत्येक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आता पाहायला मिळतं. पावसाळ्याच्या दिवसात पावसाळी क्रिकेट, अदरवाईज आपण अंडर टेनिस बॉल क्रिकेट देखील पाहतो. परंतु बघा, क्रिकेटचा एक उच्चांक आता एक वेगळीकडे पोहोचलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून शारजा स्टेडियम पर्यंत पोहोचणारं हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा सूर्या यांची फेकी. धावसंख्या 1 ने भर येत आहे. धावसंख्या 1 ने आकार घेत. तर तिसऱ्या षटकाच्या 2 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना 30 धावा लागल्या जात आहेत. दीपक 11 हा संघ मात्र खूपच चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये साध्य करत असताना. एका बाजूला आपण पाहतो रुपेश, एका बाजूला टेणी मैदानाच्या आत सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. तिथे मात्र शब्बीर सय्यद मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याने देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू आलाय डॉट. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजेच 30 धावा. धावसंख्या 1 ने भर. 31 आता फलकावरती लागल्या जातील.
डिक्लेअर झोनकडे मात्र चेंडू देखील जाईल आणि या धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 31. आता रुपेश हा फलंदाज दाखल झालाय, त्याने देखील एक चौकार अतिशय चांगल्या रीतीने खेळलाय. येत्या काळात पुन्हा एकदा तोच स्टार्ट रुपेशकडे राहील का यावेळी समोरच्या दिशेनं, परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खेळाडूने मात्र त्याला फील्ड केलाय, चेंडू डॉट आलाय. शेवटचा बॉल या षटकातला बिपिन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस दांडी गोल रुपेशच्या खेळीला आलाय पूर्णविराम. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन. ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जाने मन जाने मन जाने मन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. यावेळेस आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पॉली हा मात्र दाखल होतोय. पॉलीला आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. आणि गोलंदाजी मार्कवर शब्बीरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेट साठी. आणि शब्बीरच्या पहिल्या चेंडूवर टेनीच्या बॅट मधून आलेला एक दमदार चौकार. दीपक 11 या संघाचं मात्र कौतुक असेल, खूपच चांगलं क्रिकेट त्यांनी आतापर्यंत दाखवलंय. कारण बघा युवांनी बनवलेला संघ आहे, एक चांगलं क्रिकेट त्यांच्याकडे आणि ते मैदानाच्या आतमध्ये साध्य कसं करायचं तर यस मोठ्या मॅच मध्ये खूप चांगलं क्रिकेट आता ते करतायत. पॅराडाईज पावसाळी चषक मध्ये दीपक 11 या संघाने आपल्या नावाचा टसा उमटवलाय. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करणारा संघ हा निश्चित ठरू शकतो या स्पर्धेकडून. यावेळेस क्या बात आहे, अतिशय चांगला स्ट्रोक. टेनीच्या बॅट मधून आलेले हे 2 चौकार आणि 2 चेंडू. करायचं तर करायचं काय, इनव्हिजिबल बोईसर या संघासाठी आता डोकेदुखी ठरतायत हे फलंदाज. अर्थातच टेनी याच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 39 षटक क्रमांक 4 चालू आहे. आणखीन 4 षटकांचा खेळ येणं देखील बाकी आहे. 39 फलकावरती लागल्या जात आहेत. दोन चेंडू आणि 2 चौकार आलेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय 3 चेंडू आणि 3 चौकार आलेत. क्या बात आहे, धावसंख्या थेट 4 ने फ्लाय होत आहे. धावा जाऊन पोहोचतील, धावांचा ओघ मात्र वाढलाय, धावसंख्या 43 वरती पोहोचतंय. अतिशय चांगल्या रीतीने मात्र बॅटिंग टेनीच्या बॅट मधून, खूपच चांगले फटकेबाजी अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आता मात्र दीपक 11 या संघाने देखील तसा उमटवायला घेतलाय. आगामी काळात अंडरआर्म टेनिस क्रिकेट जेव्हा होईल तेव्हा देखील या संघाची चर्चा होणार. परंतु पावसाळी क्रिकेट सध्या गाजवलंय बोईसरमध्ये म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा शब्बीर तयार. 3 चेंडू आणि 3 चौकार आलेत. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, इथून फलंदाज बाद होणार. कारण जो कटडा आहे त्याच्यावरती जर चेंडू लागला असेल तर मात्र आपण पाहतोय या फलंदाजाला इथे बाद व्हावं लागेल. यस ऑल राईट, फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे फलकावरती 43 वरती. 43 ऑन दी स्कोर कार्ड. 43 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे मात्र चेंडू या षटकातले बाकी असतील ते म्हणजेच आपण पाहतोय 2. 43 धावा. बॅट्समन आकाश तयार पहिल्या चेंडूचा आस्वाद घेण्यासाठी. यावेळेस आकाशने मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. गोड सुरुवात आकाशने देखील केलंय. सिंगल घेऊन मात्र आपण पाहू शकाल धावसंख्या 1 पूर्ण होत आहे. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 4चा खेळ चालू आहे मैदानाच्या आत आणि 44 धावा धावफलकावरती. बॅटर पॉली मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस पॉलीला आपण पाहतोय आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने भर आणि धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच जर आपण पाहिलं तर 45. 4 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक आतमध्ये होईल. तत्पूर्वी जाऊया आणि संगीत कक्षात ऐकूया डीजेला. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. पानी के लिए मना नहीं करना. पाचवं षटक घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये बिपिन. अर्थातच पाहूया इथून आता कंजूस गोलंदाजी करणं गरजेचं असेल कारण धावांचा ओघ हा खूप वाढलाय 4 षटकांमागे. आता येणाऱ्या काळात पाहूया कुठल्या रीतीचा खेळ मात्र साकारला जाईल. बिपिन मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोनकडे चेंडू पहिल्या चेंडूला वळण दिलंय. आकाश आणि फलंदाज पॉली मैदानाच्या आतमध्ये डिपक 11 या संघाच्या माध्यमातून. टेनीचं मात्र कौतुक असेल. टेनीने खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. आता मात्र आपण पाहू शकाल आकाशवर जिम्मेदारी आहे. आकाश आणि एका बाजूला पॉली. यावेळेस फटका फसलाय आणि मात्र आकाश बॅक टू द डगआउट गॉन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सौरभ दाखल होतोय. षटक क्रमांक 5 चा खेळ चालू असताना बिपिन गोलंदाजी मार्कवर धावसंख्या जाऊन पोहोचतोय. ती म्हणजे आतापर्यंत 46 धावा गोलंदाजी मार्कवर बिपिन याने मात्र नक्कीच आता विकेट मिळवून दिलाय. खूप महत्वाची गरज होती. विकेट फॅक्टर खूप गरजेचं होतं आणि त्यावेळेस मात्र आकाशला तंबूच्यासला परतवण्याचं काम केलंय. यावेळेस आकाश गेल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज सौरभ देखील बाद होतोय. बघा सुरुवात तुम्ही कुठून करताय हे महत्वाचं नाही, तुम्ही शेवट कुठे करताय हे खूप महत्वाचं आहे. आता जरी चांगली सुरुवात झाली असेल तरी देखील आता तुमची मधल्या फळीतली फलंदाज हे कुठेतरी आता डगमगत्या स्थितीमध्ये आहेत. सौरभ देखील येतोय. सौरभ देखील बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सचिन. आपण पाहू शकाल एका बाजूला पॉली नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 5 षटकांचा खेळ इथे चालू असताना 3 चेंडू खेळ देखील फेकून झाला. येणारा 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पॅराडाईज पावसाळी चषक वर्ष 5वे 2023 मात्र हे अतिशय चांगलं आणि दिमागदार आयोजन पॅराडाईज क्रिकेट क्लबच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बिपिन तयार. यावेळेस इथे देखील एक मायनर चान्स मिळाला असता. बिपिनचा चेंडू हा देखील चांगला आहे. आपण पाहतोय या धावसंख्या फलकावरती आता इथून डॉट मध्ये चेंडू गणला जातोय. 46 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. हा फटका चांगला आहे परंतु आपण पाहू शकाल आता क्षेत्ररक्षक साथ देत नाही. जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर मात्र त्याचा पाठीचा काना तुम्हाला व्हावं लागेल. परंतु इथून जर आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या जाऊन पोहोचते 50 वरती आणि चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चला इनविजिबल बॉयसर टीम मीटिंग्स कमी घ्या मित्रांनो, वेळ कमी आहे. वेळेचा विचार केला जवळपास 4:15 वाजत आलेले आहेत. यानंतर आणखीन एक सेमीफायनल आणि एक फायनल म्हणजेच मोठा एक प्रोग्राम असेल. त्यानंतर प्राइज सेरेमनी बक्षीस वितरण खूप महत्वाचा प्रोग्राम असेल तर थोडासा वेळ कमी खर्च करा. जाऊया मॅचकडे. बिपिन गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू. फुलरलेनचा चेंडू आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात.
5 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 10च्या सरासरीनं 50 वरती आतापर्यंत धावसंख्या पोहोचते. येणारे 18 चेंडू बाकी. जरी 18 चेंडूंमागे 18 धावा आल्या तरी देखील 68-70 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. परंतु आता पाहूया दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काय मानसिकता इथे सिद्ध करतायत हे बघण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. सूर्या गोलंदाजी मार्कवर आणि यावेळेस पहिला चेंडू लेग ब्रेकचा. डिक्लेअर झोन कडे मात्र चेंडू जातोय आणि धावसंख्या मात्र इथून देखील 51 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 6 ला सुरुवात आणि 6ची सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळतोय. सचिन आपल्याला पाहायला मिळतोय आणि या एका बाजूला आपण पॉलीला पाहतोय. पॉली सिंगल डबलचा खेळ अतिशय चांगल्या रीतीने खेळत आहे. आता मात्र त्याची साथ देण्यासाठी यावेळी सुंदर चेंडू संबरिंग डिलिव्हरी. सचिनला मात्र चारोखाने चित चारी बाजूने बंदिस्त अनप्लेएबल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी समोरच्या दिशेनं तिथं देखील क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सलग 2 चेंडू डॉट आले. प्रेशर आता दीपक 11 वरती आहे. येणारा आणखीन 2 षटकांचा खेळ पूर्ण बाकी असेल. यावेळीचा चेंडू वाईट. बघा फलंदाजांच्या बॅटमधून रन येत नाहीत तर आपण देखील एक्स्ट्रा मध्ये धावा खर्च करू नये. परंतु यावेळी सूर्या कुठेतरी भरकटलाय आणि मात्र इथे वाईट चेंडूचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या सलग 3 चौकार आले तर मुन्ना जयस्वाल यांच्याकडून मात्र आपण पाहू शकाल 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे दीपक किले यांच्या फलंदाजांसाठी. मुन्ना जयस्वाल स्वतः देखील यादव नगर मधून बिलॉंग करतायत आणि आपल्याच एरियातल्या मुलांना प्रोत्साहित करण्याचं काम अतिशय चांगल्या रीतीने स्वतः आपण पाहू शकाल. कॅमेऱ्याच्या भूमिकेतून पाटील नेटवर्कच्या भूमिकेतून खूप चांगलं कार्य करत असताना पालघरमध्ये स्वतः एक ब्रँड बनलेले आहेत मुन्ना जयस्वाल. कित्येक अशा स्पर्धा आहेत वसई भाईंदर मीरा रोड पर्यंत जिथे मुन्ना जयस्वाल यांची मागणी सातत्यपूर्ण लागत असते. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न आहे असफल. शेवटचा चेंडू सूर्याचं षटक जलद गतीचं षटक राहिलं. इथून मात्र त्याने चेंडू पटापट हाताळला. धावा काही खर्च होत नाही. यावेळी हा फटका देखील चांगला आणि पंच अश्रफ यांनी सांगितले की नो स्कोर. षटक संपले 6 आणि 6 षटकांचा खेळ पूर्ण होता. धावा जाऊन पोहोचतात 53. संबरिंग डिलिव्हरी. या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या. 53 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवर शाहिद. राउंड स्टम्प्स शाहिद साठी फलंदाज सचिन तयार. यावेळेस अतिशय चांगला स्ट्रोक मात्र खेळून काढलाय आणि आपण पाहू शकाल चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. आलेला दर्जेदार हा चौकार. 4 धावांनी मात्र संघाचं खातं पुढे सरकणार. आता 53 आणि 4 त्याला जोडले जातील. 57 धावा तब्बल फलकावरती. अतिशय चांगल्या रीतीने मात्र खेळ आपण पाहतोय. ड्रम क्रिकेटचा थरार सकाळच्या 17 पासून प्रेक्षक आणि यावेळेस दीपक 11 या संघाकडे मात्र आपण पाहतोय बॅटिंग लाईनअप खोलवर आहे. कारण प्रत्येक फलंदाज येऊन त्याने चौकार आणलेलाच आहे. खऱ्या अर्थानं फक्त एक सौरभ नावाचा फलंदाज फेल झाला. तदनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतात आता 61. 61 धावा. अतिशय चांगली बॅटिंग. षटक क्रमांक 7 मध्ये पहिल्याच 2 चेंडूंमागे 2 चौकार आलेत आणि आपण पाहतोय येणारे 4 चेंडू देखील बाकी असतील. फलंदाज सचिन खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या फळीत आणि मधल्या फळीत कशी फलंदाजी केली पाहिजे तर अर्थातच सूर्यकुमार यादव सारखी फलंदाजी झाली पाहिजेत आणि यावेळेस सचिन तीच फलंदाजी घातक फलंदाजी. पुन्हा एकदा मात्र फटका समोरच्या दिशेनं. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या एकही मिळणार नाही. चेंडू मात्र डॉट आलाय. फटका चांगला होता. फटक्यामध्ये एक चांगलं एफर्ट्स होतं परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस षटकार मोह आवरेनासा झाला आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर षटकार आलाय. खऱ्या अर्थानं संघर्ष करत असताना दीपक 11 संघाचे प्रत्येक फलंदाजाने आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 61 आणि गडी बाद झालेले आहेत 6.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवन. जाऊन पडे हे पाय नको मारू ना चूत मारी. 4 बॉल झाले ना. 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय या सिंगल फेरी पूर्ण करणार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन आलाय आणि पवनने त्याचं खातं देखील खोललंय. धावसंख्या 1 ने भर 62 62 ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 7 आणि शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. काय कमालीचा सेमीफायनल नंबर 2 रंगत असताना एका बाजूला 1 रंगत असताना इनविजिबल बोईसर आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर नक्कीच दीपक 11 हा संघ आहे. पंचांकडे मात्र लाऊड अपील. पंचांनी मात्र नॉट आउट करार दिलाय. 7 षटकांचा खेळ संपलाय. 7 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर 62 ऑन दी स्कोर कार्ड. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या इनिंगचा आणि या पहिल्या इनिंग मध्ये टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. नाण्याची एक बाजू आपण परतावून पाहिलंय. हेड्स आपण पाहतोय त्यामध्ये आता 7 षटक झालीत आणि 7 षटकांच्या खेळाअखेर धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजेच 62 येणारा आणखीन एक डाव असेल. सेकंड इनिंग असेल. त्यामध्ये ठरेल की पहिला फायनलिस्ट कोण असेल. फायनल मध्ये एंटर करणारा संघ कुठला असेल. येत्या काळात पुढच्या इनिंग मध्ये तुम्हाला ते देखील चित्र स्पष्ट होईल. गोलंदाज सूर्या तयार. शेवटचं षटक. यावेळी जर आपण पाहिलं सॉफ्ट हँड रिटर्न करण्याचा प्रयत्न पवनच्या माध्यमातून सिंगल मिळालाय. 63 इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉस बटलर याचा जर्सी क्रमांक इथे आठवून देत असताना 63 मैदानाच्या आतमध्ये धावा लागल्या जात आहेत. दीपक 11 या संघाच्या. गोलंदाज सूर्या पुन्हा एकदा तयार. राऊंड डिस्टन्स. यावेळी फटका देखील चांगला आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण होतंय. विकेट मात्र इथे बाद होणार. पवन बाद झालाय आणि जर पाहिलं तर फटका हवा तसा व्यवस्थित नव्हता आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावा लागलाय. शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये दीपक 11 या संघाचा. आता निलेश हा मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अंडरआर्म क्रिकेट जर पाहिलं तर 9 खेळाडूंचा एक संघ बनला जातो आणि आता जर पाहिलं तर 7 गडी बाद झालेत आणि हे 2 खेळाडू शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सूर्या. राऊंड डिस्टन्स. यावेळेस पहिल्या चेंडूवर पॅडल स्वीप. मी म्हणेन हा दीपक 11 संघ ऑस्ट्रेलिया आहे. त्यांच्यामध्ये प्रत्येक खेळाडू हा जवळपास क्रमांक 10 पर्यंत बॅटिंग करतोय. वेस्ट इंडिज संघ म्हटलं तरी हरकत नाही कारण वेस्ट इंडिज मध्ये देखील याच प्रकारचे खेळाडू असतात. जेच गोलंदाज असतात तेच मात्र घातक फलंदाज देखील असतात. यावेळी फटका पॉइंटला खेळायचा होता. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि धावसंख्या 1 इथे देखील मिळेल. धावसंख्या 1 ने भर 65 फलकावरती लागल्या जात आहेत. पुढचा सेमीफायनल एका बाजूला पॅराडाईज बोईसर आणि एका बाजूला आगवन. काटेकी टक्कर. एसडी विनरची स्पर्धा कोण विसरेल. पॅराडाईज संघ जिंकला होता परंतु आगवनकरांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आज मात्र काय होईल. अक्रॉस दी बॅट अँड ऑल आउट. दीपक 11 संघ ऑल आउट झालाय. स्कोर झालाय 65. 66 धावांची गरज असेल. या 66 धावा कशा जमवल्या जातील हे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. तत्पूर्वी पॅराडाईज बोईसर विरुद्ध आगवण यांच्यातला देखील आपण टॉस करणार आहोत आणि टॉस मात्र होणार बड्डे किंग अनिश साहेबांच्या माध्यमातून. आपण टॉस करणार आहोत सेमीफायनल नंबर 2 चा. एका बाजूला आगवण एका बाजूला पॅराडाईज बोईसर. यजमान संघ तुम्हाला पाहायला मिळेल पॅराडाईज बोईसर आणि आपण लगेचच टॉस करणार आहोत. अनिश खान बड्डे किंग. आज त्यांचा वाढदिवस. 15 ऑगस्टच्या निमित्तानं ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं दुसरं प्राइज कितीही असू दे अनिश खान साहेबांच्या माध्यमातून हे दुसरं बक्षीस या स्पर्धेला दिलं जात आहे. चला या टॉससाठी पॅराडाईज बोईसर आणि एका बाजूला आगवन. प्रथमतः आपण टॉस करणार आहोत मुख्य खेळपट्टीवर सेकंड सेमीफायनलचा. एका बाजूला जगदीर एका बाजूला जगदीश एका बाजूला विकास तर एका बाजूला निलेश छोटू असे दिग्गज खेळाडू असतील या टॉससाठी. या आगवन संघ प्लीज कर्णधार येऊ द्या. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. नंतर आणखीन मॅच आहे काय फायनलची मॅच देखील खेळवायची आहे. जी तुम्हाला सूचना दिली जाईल टॉस साठी या तर टॉस साठी यायचं आहे प्लीज.
चला तर जितेश आणि छोटू हे दोन कर्णधार पाहायला मिळतील. सेमीफायनल खूप महत्वाची मॅच असेल. अनीस खान सरांच्या शुभ असते हा टॉस. त्यांच्याच बर्थडेच्या निमित्ताने ही स्पर्धा 15 ऑगस्ट अर्थातच त्यांचा वाढदिवस आणि या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दादा हाचा कॉल आहे. आणि यावेळेस आपण पाहतो पॅराडाईज. अनीस खान सरांना विनंती असेल की तुम्ही मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. प्रथमतः अभिनंदन निलेश, तुम्ही टॉस जिंकलात. सेमीफायनलच्या मॅचचा टॉस तुम्ही जिंकलात. एकंदरीत मागचा मॅच देखील खूप रोमांचकारी राहिला. तुम्ही चांगलं क्रिकेट दाखवलात आणि सेमीफायनल मध्ये आलात. आता टॉस जिंकलात. 8 षटकांचा मॅच आहे. समोरचा संघ जर पाहिला तर एक दिग्गज संघ आहे. तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग फर्स्ट. 8 षटकांचा एक मोठा फॉर्मॅट आहे. 8 षटकांमागे जर समोरचा संघ पाहिला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून त्यांची वर्णी सातत्यपूर्ण लागत असते. तर क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही मात्र किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50-55. यस, ऑल द बेस्ट. आठवण संघाच्या जितेशकडे जाऊया. जितेश, नाणेफेक तू जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असता. आता मनाच्या विरोधात तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्यांनी सांगितलं 50-60च्या आत तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करणार. तुमचा प्रयत्न कुठपर्यंत पोहोचायचा असेल? जर आमचे 2 खेळाडू चांगले खेळले तर आम्ही करू 60-70 पर्यंत. येस, ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेणार नाहीत. आपण पहिल्या सेमीफायनलचा दुसरा डाव देखील ऐकणार आहोत. आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं मात्र आपण आवाज ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मधून. संतोषदा पाटील, व्हॉइस ऑफ पालघर उमरोळी. धन्यवाद उत्कर्ष पाटील. आपल्याला पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. आणि आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला सामना आहे ज्यामध्ये नाण्याची एक बाजू आपण पाहिली. इथे मात्र आपण सर्व नाणेफेक केली गेली. 2 संघादरम्यान पॅराडाईज वर्सेस आगवण अशी नाणेफेक केली. आणि त्या पॅराडाईज जर पाहिलं संघ तर पुन्हा एकदा नाणेफेक आपल्या बाजूला झुकवलेला आहे. आणि फील्ड फर्स्ट हा त्यांचा डिसिजन आहे. बघूया, जाऊया.
आले ते ऑनसेट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. दीपक 11 संघ हा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय फील्डसाठी. धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा स्कोरबोर्डवर. सुयोग कदम या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आहा, इथे काय घडलं जातंय, थोडस प्रेशर मध्ये टाकलं होतं अंपायरना. अंपायरच्या भूमिकेमध्ये राहिल पठाण आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रेशर क्रिएट केलं होतं त्यांच्यावर, मात्र साफ नाकारून टाकलं. सेफ आहे. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर. धावसंख्या लागली जाईल 10 धावा. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 चेंडू, इथून अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 याच्या गोलंदाजीतून 1 चौकार जरूर आलाय. तिसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा कमबॅक करायचा आहे. अंगावर चेंडू इथे मात्र आदळला जातोय. रन्स मात्र मिळेल. लेग बाईच्या रूपाने 1 रन्स इथे काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. आता मात्र धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 1 ने 11 धावा. 11 ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू या षटकातील. शॉर्ट पिच चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आकाशच्या माध्यमातून. छोटा पॅक बडा धमाका. आकाश दर्शवतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं कंप्लीट झालाय. 12 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. विकेटचा जर विचार केला तर 1 विकेट सूर्या सस्त्यात बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर आलं होतं. तदनंतर पाहिलं तर इब्राहिमने 1 चौकार मारला, रोहितने 1 चौकार मारला. थोडंसं प्रेशर जो होतं तो बाहेर काढला आणि आता मात्र धावसंख्या होते 11 धावा. 12 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा स्कोरबोर्डवर आहे. इथून चेंडू आणि 55 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. रुपेश येतोय गोलंदाजी मार्कवर. एक चांगला गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत जर पाहिलं तर दीपक 11 संघाकडून रुपेशचं काम चांगलं राहिलंय. शॉर्ट चेंडू आहे. इथे पहा, इथे जर पाहिलं तर टेनीचा प्रयत्न होता चेंडू रोखण्याचा, मात्र आवाक्याच्या बाहेर आला चेंडू. ड्राईव्ह जरूर लगावली होती, मात्र इथे यश आलं नाही त्यांना. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार 4. धावसंख्या 4 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा आतापर्यंत इथे जमवले जात आहेत. पुढचा चेंडू षटकातील जर पाहिलं तर हा दुसरा चेंडू असेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. समोरच्या दिशेने खेळला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. 2 फलंदाज जर पाहिलं तर आता मात्र विचार करतील की आपल्याला जो टार्गेट आहे तो पूर्ण करण्यासाठी सिंगल रन्स देखील इथे यशस्वीरित्या घ्यावा लागतील. मात्र बघूया रुपेशवर अटॅक केला जाईल का. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर यष्टीरक्षक स्वतः जातोय चेंडूवर. 1 रन्स मिळेल. 1 रन्सने धावसंख्या वाढेल. स्कोरबोर्डवर आता मात्र धावसंख्या लागली जाईल ती म्हणजे 16 धावा. 16 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 16 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी जागा बनवली. इथे मात्र फटका मारायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण आकाशच्या माध्यमातून. नक्कीच मी म्हटलंय छोटा पॅक बडा धमाका आकाश इथे दर्शवतोय, कारण की फलंदाजीतून अव्वल दर्जाचं काम आणि गोलंदाजीतून आता मात्र सरळ हातामध्ये देऊन बसले. इथे मात्र विकेटचं होईल पतन. रोहित थोडस नाराज असेल स्वतःवर, कारण की विकेट गेलाय तो म्हणजेच इनविजिबल संघाचा. धावसंख्या जर पाहिली तर 16 वर थांबलेली आहे. षटक क्रमांक जर पाहिला तर 3रं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. राजकुमार येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 16 धावा. शेवटचा चेंडू आहे षटकातील. 16 रन्स बने हैं स्कोर कार्ड के ऊपर. आखिरी गेंद इस ओवर की. रुपेश फिर से एक बार, और ये बहुत ही बढ़िया फिर से एक बार वही नजारा. बहुत ही बढ़िया फील्डिंग रही अभी तक अगर देखा जाए तो.
आकाश की ओर से ओवर की होगी समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर अगर देखा जाए तो 16 रन्स इस ओवर में अगर देखा जाए तो कुल मिला के 5 रन्स बटोरे। पहले ओवर में 5 रन्स, दूसरे ओवर में 6 और तीसरे ओवर में 5 रन्स। सोलह रन्स बने हैं। हालांकि अगर देखा जाए तो अभी भी 5 ओवर का अभी भी खेल बाकी है, यानी कि 30 गेंदें अभी भी आनी बाकी है और 30 गेंदों में चाहिए कुल मिला के 50 रन चाहिए। तो फिर से एक बार भाई गेंदबाज की अगर बात की जाए तो टेनी आए हैं अपनी स्पेल की अगर देखे जाए तो दूसरी ओवर लेके। ये जड़ में गेंद डाली थी, अच्छा प्रयास, बहुत ही बढ़िया प्रयास रहा है टेनी का, काफी बढ़िया फील्डिंग और गेंद को रोका मैदान के अंदर। स्ट्रोक में ताकत थी लेकिन रोकने में ताकत लगाई टेनी ने। फिर से एक बार अगली गेंद, यहां पे थोड़ा सा प्रेशर क्रिएट किया है इनविजिबल टीम और ये बल्ले का बाहरी किनारा, गेंद पहुंची सीधी बाउंड्री लाइन के बाहर, ये विकेट आता हुआ। अगर विकेट की बात की जाए तो ये तीसरा विकेट यहां पे गवा दिया है टीम इनविजिबल टीम ने। और स्कोर की बात की जाए तो 16 रनों पे अभी भी रोका गया है। बहुत ही बढ़िया प्रयास रहा है दीपक 11 टीम का। फिर से एक बार सिब्बू, टेनी की ये गेंद बढ़िया तरीके से खेला और गेंद सीधे चली गई डिक्लेयर जोन की तरफ। सिंगल रन्स मिलेगा, 1 रन के साथ स्ट्राइक होगी रोटेड। 17 रन्स आए अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंदबाजी करते हुए टेनी। ओहो, ये भी गेंद बढ़िया थी, थोड़ी सी नीचे रहती हुई पैरों पे लगी गेंद, कोई रन्स नहीं मिलेगा। अभी मुकाबला जो चल रहा है इनविजिबल टीम जो कि बोईसर और यादव नगर की टीम अगर देखी जाए तो दीपक 11। ओहो, यहां पे फिर से एक बार विकेट की यहां पे पतन होते हुए, दिल की धड़कन बढ़ती हुई वहां पे। पानी दियो, ये सब पानी पिलाओ उनको। ये रबर बॉल है दोस्तों, रबर बॉल है, थोड़ा सा अपना केयर करो क्योंकि ये रबर जो 10x बॉल रहती है उससे ज्यादा हैवी और तेज आती है। इसके लिए फिर से एक बार आपसे निवेदन है थोड़े सा बच के रहिए इस गेंद पे। ओहो, फिर से एक बार ये शब्बीर आए हैं बल्लेबाज मैदान के अंदर। सिंगल रन्स बटोरा, सिंगल रन्स के साथ स्कोर की बात की जाए तो 18 रन्स आए अभी तक। 5 गेंदें डाली है, अभी भी 1 गेंद शेष है। ओवर 1 गेंद अभी भी शेष है। पहला डॉट, दूसरा विकेट, तीसरा सिंगल रन्स, चौथा डॉट। यस, ओके। तो चलिए फिर से मैं एक बार मैदान के अंदर 4 ओवर कंप्लीट हुए हैं। इस ओवर में अगर बात की जाए टेनी की तो 2 रन्स आए और 1 विकेट भी आया। फिर से एक बार रुपेश के हाथ में गेंद थमाई है और बात की जाए तो 4 ओवर यानी कि इनिंग यहां पे ब्रेक हुई है। फिर से एक बार रुपेश के हाथ में गेंद, 5वीं ओवर की पहली गेंद। बहुत बढ़िया मारा यहाँ पे शब्बीर जो कि जाने माने प्लेयर से इनविजिबल टीम के, बढ़िया खेलते हैं और इनको छोटी गेंद यहां पे की गई, छोटी गेंद पे प्रहार किया और सीधा 4 रनों के लिए। 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। रुपेश फिर से एक बार वही प्रयास, वहां पे विकास है और थोड़ा सा चूके
थोड़ी सी लेजी क्रिकेट दिखाई दिया। सिंगल के साथ यहाँ पे स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन अभी भी स्कोर कार्ड के ऊपर। 66 रन बनाने हैं, 66 टू टारगेट है और अभी तक 23 रन बनाए। रितेश ओहो कट करना चाहते थे, बढ़िया कट किया लेकिन डिक्लेयर जोन की तरफ गेंद को मोड़ा गया। सिंगल के साथ फिर से एक बार स्ट्राइक रोटेट होती हुई 5वीं ओवर यहाँ पे चल रही है। 5वीं ओवर की 3 गेंदें अभी तक शेष है। ये फुलटॉस गेंद है विकास की ओर, बढ़िया प्रयास वहां पे विकास का, डिक्लेयर जोन की तरफ गेंद को ढकेल दिया और सिंगल रन्स यहाँ पे जरूर मिला है। सिंगल रनों के साथ 25 रन बने। 4 गेंदें अभी भी 4 गेंद अभी भी हुए, 2 गेंदें अभी भी शेष है। 5वीं ओवर यहां पे चल रही है। फिर से एक बार ये बढ़िया खेला था, आड़े बल्ले से खेला था, स्ट्रोक अच्छा था लेकिन बीच में आए प्लेयर्स वहां पे अगर देखा जाए तो पॉली थे। बढ़िया फील्डिंग यहाँ पे जो यंगस्टर है। 1 मिनट रुकिए प्लीज। वही खेलने की गेंद से खेलना चाहिए, ये गेंद से लगेगा नहीं। तो आइए फिर से एक बार, और इस गेंद को सीधे तरक यहाँ पे खेलते हुए स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो ओवर की होगी समाप्ति। 5 ओवर यहाँ पे कंप्लीट हुए और स्कोर कार्ड के ऊपर 26 रन। तो आकाश आए मैदान के अंदर, जिन्होंने बैटिंग अच्छी की, फील्डिंग अच्छी की और गेंदबाजी के लिए लाया है। टीम का भरोसा है लेकिन छठी ओवर लेके पहली गेंद यहां पे सीधे हाथों में आती लेकिन नहीं, विकेट का पतन होता हुआ। शब्बीर यहां पे बात हुए रन आउट के रूप में, लेकिन जरूर विकेट मिला है। तो शब्बीर बात होते हुए और स्कोर की बात की जाए तो 26 रन, 4 विकेट्स यहाँ पे जरूर गए हैं, गंवाए। वो भी इनविजिबल टीम ने अभी भी फिर से एक बार गैप में खेलना चाहते थे लेकिन फिर से एक बार वही दोहराया जैसा सब शब्बीर ने किया वैसा अभी अगर देखा जाए तो मिस्टर शाहिद ने भी वैसा ही किया। अरे जहाँ जहाँ मेरा हुआ हमर डेरा, अरे मंगरी गरबाटी में डेरा सांझ बेरा मंगरी गरबाटी में सांझ बेरा मंगरी। अफान आए नए बल्लेबाज, इस बार सीधा गेंद कहां पे जरूर गिए, अंपायर चेक करेंगे वहां पे और अंपायर का इशारा 4 रनों के लिए। इस लाइन के अंदर गेंद जैसे गिरा है, इस 4 रनों के लिए जरूर यस डीएस डिसीजन पेंडिंग है और डीआरएस यहां पे जरूर मांगा है। तर बघूया काय डिसिजन येईल इथे मात्र पाहायला मिळेल। अंपायरचा डिसिजन
येस आउट आहे. नक्कीच मी अनुराग चव्हाणचं या ठिकाणी कौतुक करेन. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून कॅमेरामॅन अनुराग चव्हाण जबरदस्त. इथे मात्र आपण पाहतो कॅमेरामॅन पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्क ब्रँड का म्हणतायत त्याचं उत्तम उदाहरण आताच दिलं आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ओहो ये गेंद फिर से एक बार वही कोशिश और विकेट की पतन. ऑल आउट. इस टीम ऑल आउट हुए. मंगरी कर भाटी में माल पिएंगे हम तो माल पिएंगे. माल संगे चखना और बीड़ी पिएंगे. जहाँ जहाँ मेरा वही हमर डेरा. अरे मंगरी कर भाटी में डेरा सांझ बेरा. अरे जहाँ जहाँ मेरा वही हमर डेरा. अरे मंगरी कर भाटी में डेरा सांझ बेरा. सांझ बेरा मंगरी कर भाटी में. सांझ बेरा मंगरी कर भाटी में हम माल पिएंगे. माल पिएंगे हम तो माल पिएंगे. मंगरी कर भाटी में माल पिएंगे. माल पिएंगे हम तो माल पिएंगे. माल संगे चखना और बीड़ी पिएंगे. थँक्यू डीजे. तर पहिली टीम आपल्याला पाहायला मिळते फायनल मध्ये प्रवेश केलाय. नवीनच टीम आहे मात्र जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले. दीपक 11 टीम काय कमालीचे खेळल्यात. जबरदस्त अप्रतिम खेळ आहे. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन नवीन संघ पुन्हा एकदा सेमीफायनल